नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर काळकाम वेगाचा एक प्रश्न आहे. प्रश्नामध्ये असं सांगितलंय मुलांनो, ए व बी स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे 12 दिवस व 24 दिवसात करतात. जर ए ने कामाला सुरुवात केली व त्यांनी एकाडेक दिवस काम केले तर संपूर्ण काम किती दिवसामध्ये संपेल? मुलांनो पहा, प्रश्नामध्ये असं सांगितलंय, एकटा ए जो आहे तो 12 दिवसामध्ये काम पूर्ण करतो आणि जो एकटा बी आहे तो किती दिवसामध्ये काम पूर्ण करतो? 24 दिवसामध्ये काम करतो. पण मुलांना त्यांनी सोबत काम सुरू केलेलं नाहीये, ते एकाडेक काम करतायत. म्हणजे पहा प्रश्न कसा आहे, एकाडेक म्हणजे काय? सुरुवात कुणी केली कामाला? ए न काम केले, म्हणजे ए न आज काम केलं, उद्या बी न केलं, परवा पुन्हा ए न केलं, त्याच्यानंतर पुन्हा बी ने केलं, म्हणजे असे एकाडेक काम करतायत मुलांनो. मग काय करायचं पहा, अगोदर काय करायचं, एचं काम काढायचं एका दिवसाचं. एका दिवसाचं काम किती मुलांनो? एचं 1/12. जर बी ने ह्या एका दिवशी काम केलं त्याच्या, तर ते येणार आहे 1/24. म्हणजे एचं एका दिवसाचं काम 1/12 आणि बीचं त्याच्या एका दिवसाचं काम 1/24 येणार आहे. जर मुलांनो ह्या दोघांचे याचं 1 दिवसाचं आणि याचं 1 दिवसाचं, म्हणजे दोघांचे 2 दिवसांचे काम आपण काढूया. दोघांचे 2 दिवसांचे काम बरोबर. एका दिवसाचं ए वाल्याचं 1/12 आणि अधिक करा त्याच्यामध्ये बी वाल्याचं एका दिवसाचं किती आहे मुलांनो? 1/24. मग काय करायचं मुलांनो? तिरकस गुणाकार करा. 24 × 24 अधिक 12 × 12 आणि खालच्या खालच्यांचा काय असतो? गुणाकार. म्हणजे 12 × 24 असं आपल्याला मिळेल. मग मुलांनो 24 अधिक 12 जसेच्या तसे ठेवा किंवा बेरीज करून घ्यायची. 24 आणि 12 होतात मुलांनो 36 आणि खाली 12 × 24 ठेवलेत. मग मुलांनो 12 × 12 आणि 12 त्रिक 36 झालं. 3 × 3 आणि 3 × 8 24. म्हणजे याचा अर्थ दोघांचं 2 दिवसांचं काम किती आलंय मुलांनो? 108 आलेलं आहे. तर मुलांनो मग आता काय करायचं पहा, जर 2 दिवसामध्ये हे दोघं मिळून जर 1/8 काम करत असतील मुलांनो, गुणोत्तराप्रमाणे आपल्याला सोडवायचं आहे, तर किती दिवसामध्ये, म्हणजे x दिवसामध्ये, तर ते पूर्ण काम म्हणजे एक काम त्यांच्याकडून होणार आहे असं आपल्याला काढायचं मुलांनो. मग याचं काय करायचं आपल्याला? तिरकस गुणाकार. 2 × 2 म्हणजे 2 बरोबर x × 1/8 म्हणजे x × 1/8 असं करून घ्या. इथं 8 भागिले आहेत, इकडे आल्यावर मुलांनो ते गुणिले होतील. म्हणजे 8 × 2 केलं तर 16 आणि बरोबर x म्हणजे काय मुलांनो? तर त्या ठिकाणी ते काम पूर्ण 16 दिवसामध्ये काम काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे.